हाय, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आपला मोठा टॉपिक, तुला मेकअप येतो का? तोच. तर मला मेकअप येतो. आता काय येतो ते रिझन सांगते. पहिला मी काय करायची, पावडर थापायची, फेअर अँड लवली क्रीम लावायची, लिपस्टिक लावायची, आयलाइनर लावायची आणि टिकली लावायची. हे रेग्युलर. पण नंतरला कळला खरा मेकअप कसा असतो. पावडर लावून ग्लो येत नाही, त्याला परफेक्ट असं बेस असतो. आता तो परफेक्ट बेस अजून पण मला येत नाही. सिक्रेट सांगते मी, आहे त्याच गोष्टी तुम्हाला आज मेकअप करायला करणार आहे. लॅक्मीचे प्रोडक्ट आहे माझे थोडेफार, हे झुडिओमधून घेतलेलं आहे. हा लॅक्मीचे काजळ आहे. जे थोडेफार प्रोडक्ट्स आहे त्या प्रोडक्ट्सने 15 मिनटात किंवा 5 मिनटात मेकअप कसा करायचा ते तुम्हाला सांगते. साहजिक आहे, ह्याचं लग्न, त्याचं लग्न, मावशीच्या पोराचं लग्न, आत्याच्या पोराचं लग्न, हिचा बारसा, हिचं वडभरण, त्याला तो ग्लो पाहिजे चेहऱ्याला. आणि प्लस मेकअप थापून तर जावाच लागतं. नाहीतर म्हणतात, का गं तुला मेकअप करता येत नाही का गं, असं म्हणतात. मला पण लोक आधी अशीच म्हणायची, काय ते थापले तोंडाला पांढरं पांढरं. आता कळलं की परफेक्ट मेकअप हा काय असतो ते आणि कशाला इम्पॉर्टंट आहे ते. तर मी तुम्हाला अगदी 4-5 वस्तूपासून एक छानदा मेकअप करून दाखवणार आहे. आणि एक हेअरस्टाईल तर माझे लाखो आहे. कुठला ब्युटी पार्लरचा कोर्स नाही केलता मी हेअरस्टाईलसाठी. हां केलता, 2 महिनेच गेली. नंतरला म्हटलं या सगळ्या गोष्टी मला तर येतात आधीपासून, मग कशाला जाऊ, मग घरातच बसली. मला 101 हेअरस्टाईल येतात. सिक्रेट नाही आहे हे, सगळ्यांना माहिती आहे घरात. कारण की कुणाचं पण काय असू दे, दिशा एवढी हेअरस्टाईल करून दे ना. सख्खी बहीण पण, मामी पण, दिशा हेअरस्टाईल कर ना गं. हेअरस्टाईलला दिशा, म्हणजे दिशाला सगळं येतं. तर मग तुमच्यासोबत पण शेअर करायला नको का? दिशा सगळ्यांसोबत शेअर करते. तर चला मग सुरुवात करायची का? तुम्हाला पण शिकायचं आहे ना मेकअप? पूर्ण व्हिडिओ बघा मग. चला मग सुरुवात करू. तर कधीही लक्षात ठेवायचं, मेकअप करायच्या आधी मॉइश्चरायझर हा कंपल्सरी आहे. मॉइश्चरायझर लावायचा, नंतरच मेकअप करायचा. तर मी इथे निव्याचं मॉइश्चरायझर यूज केला आहे आणि मस्तपैकी टॅप टॅप करून मॉइश्चरायझर लावून घेतला आहे. आणि जर उन्हाळ्यात तुम्ही मेकअप करत असाल, कुठे बाहेर जायचं असेल तर सनस्क्रीम लावायची. पण मी आता काय, उन्हाळा नाही आहे, थंडीचंच वातावरण आहे, मी मॉइश्चरायझर लावलं आहे थोडंसं. आणि मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून मी आता लॅक्मीचे, असं काही जबरदस्ती नाही आहे की तुम्ही मी सांगितलेलेच प्रोडक्ट किंवा ब्रँड वापरा. तुम्हाला हवं आहे तर ब्रँड वापरू शकतात तुम्ही. तर मी लॅक्मीचे खूप वर्षापासून वापरते म्हणून मी लॅक्मीचेच यूज करते. तर लॅक्मीचा मी लिक्विड फाउंडेशन यूज केला आहे. मी पोटाला आधी तो हातावर टाकून त्याला मस्तपैकी पोटाने मिक्स करून मग मी तोंडाला लावून घेतला आहे आणि ब्लेंडरच्या साहाय्याने मी ब्लेंड केला आहे. छान असा मी ब्लेंड करून घेतलेला आहे सगळ्या ठिकाणी. मग नंतर मी कॉम्पॅक्ट पावडरने, ती पण लॅक्मीचीच आहे, त्याने मी माझं फाउंडेशन सेट करून घेतलेलं आहे. मी जे फाउंडेशन लावलं आहे त्याने मी पावडरने सेट करून घेतलं आहे. त्याने आपल्याला घाम आला तरी ते फाउंडेशन जाणार नाही किंवा वाईट पडणार नाही. आणि नंतरला मी लॅक्मीचे आयलाइनर वापरलेला आहे. तर माझे 2 आयलाइनर होते, एक झुडिओमधून आणलेला होता आणि एक लॅक्मेचा होता. मला झुडिओचा वापरला आहे खूप वेळा, पण म्हटलं आता हा यूज करू. आणि हे जे ब्रश आहे ना बारीक असतात, त्यामुळे छान असे आपल्याला शेप देता येतात. काहीचे ब्रश खूप जाड असतात ना, त्यामुळे छान असा आहे ना शेप देता येत नाही. बारीक ब्रशने छान असा शेप देता येतो. आणि मी स्वतःच लायनर लावते, मला दुसऱ्यांची लायनर लावलेल्यांना पटत नाही. तर आता हे मला माहिती तुम्हाला जमणार नाही, पण तुम्ही दुसऱ्यांकडनं काहीतरी ट्राय करू शकता. आणि आत्ता काय असं नाही की सगळेच मेकअप करत आहे, सगळ्यांनाच ऑलमोस्ट थोड्याफार गोष्टी जमतातच. आणि मग काजळ अप्लाय करून घेतला छान असा. काजळ ही लॅक्मीचीच आहे, मी सगळे प्रोडक्ट लॅक्मीचेच यूज करते. आणि काजळ ही वॉटरप्रूफ आहे, तुम्ही कुठलीही वापरा, असं काही नाही कंपल्सरी मीच वापरते म्हणून ती वापरा. तर छान असं काजळ अप्लाय करून घेतलं आहे. तर मी लिपस्टिक लावायच्या आधी ना कधीही आहे ना लिप ग्लॉस लावते. त्याने काय होतं म्हणजे काय, लिपस्टिक ही लॉंग लास्टिंग राहते आणि व्यवस्थित स्प्रेड करता येते. तर मी लिप ग्लॉस लावून घेतला. हा मी झुडिओमधून घेतलेला लिप ग्लॉस आणि लिपस्टिक पण झुडिओमधूनच घेतलेली. तर मी लिक्विड फॉर्मची लिपस्टिक
शक्यतो कमी लावते आणि कधीतरी जास्त लावते, पण असं नाही. माझ्याकडे आहे सगळे शेड, पण मला हा शेड खूप आवडतो आणि मी यानेच ब्लश करत असते. आता ब्लशने काय होतं, चेहरा एक छान दिसतो आणि एक छान असं बोलतात ना, लाली ह्याला लाली म्हणायचे पहिला. तर हे एक ब्लश आहे ना, केलं ना छान वाटतं. तर मी त्या लिपस्टिकनेच ब्लश पण करते नाकाला आणि थोडंसं गालाला. तर ब्लश केल्याने ना अजून छान वाटतं चेहरा आणि एक सेट झाल्यासारखं वाटतं आणि एक पूर्ण मेकअप झाल्यासारखं वाटतं. मला तर खूप आवडतं ब्लश केल्यावर. आणि एक साधीशी सिम्पलची हेअरस्टाईल केली आहे. असे मला खूप प्रकारच्या हेअरस्टाईल येतात, मी त्या पण नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. पण मला आहे ना दुसऱ्यांच्या हेअरवर आहे ना अजून छान येतं, कारण की मला मागचं दिसत नाही, तर मी स्वतःच्या करत असतात काय नाही काय. पण ही हेअरस्टाईल पटकन होईल म्हणून म्हटलं एक साधी हेअरस्टाईल पण दाखवून द्यावे. तर हे बघा, हे मस्तपैकी मी 5 वस्तूने पटकन असा मेकअप केला, झटपट पटापट. आता कुणी म्हणणार नाही अगं बाई तुला मेकअपच येत नाही. चला मग, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.